नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर हा ब्लाऊज पार्टी वेअर साडीतला आहे। तर बघा याच्यावर खडे आहेत आणि हा ब्लाऊज एकदम पातळ आणि असं फाकायचा ब्लाऊज आहे। हा वेगळाच ब्लाऊज आहे। तर याची कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवणार आहे। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे। अस्तरची वरची जी बाजू आहे ती बंद घडी आहे आणि बंद घडीवर बाहीचं माप टाकायचं आहे। पूर्ण बाहीचं माप हे 5.5 इंच येणार आहे। बाही घडी टाकायची आहे 8.5 इंचावर आणि खालच्या साइडला ही बरोबर 5.5 इंच घ्यायचा आहे आणि खालून कमी करायचा आहे। बाही कमी ही 2.5 इंचावर कमी करायची आहे आणि तिथून बाहीला आकार द्यायचा आहे। वरी 1.5 इंच घ्यायचा आहे। बघा जिथं 2.5 इंच घेतलेला आहे तिथून वरी 1.5 इंच घेऊन असा बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। बाहीला आकार देत असताना बॅक साइडचाच आकार द्यायचा आहे। समोरचा आकार हा ब्लाऊजला बाही जोडते वेळेस द्यायचा आहे। दंडघेर घ्यायचा आहे 5.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे। तुम्हाला जर 1.5 इंच पुरेसे होत असेल तर तुम्ही 1.5 इंच ही घेऊ शकता। तरी इथे मी 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे। तर ही बाही एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं कटिंग करून दाखवलेली आहे। तर इथंच आता डिझाइनसाठी माप टाकायचा आहे। तर या बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे। तर बघा या बाहीला असे खडे आहेत। खडे असल्यावर आपल्याला बरेचदा प्रश्न पडतो की बाही कशी शिवायची। तर ही डिझायनर बाही तुम्हाला इथे मी शिवून दाखवत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। रुंदी घेतलेली आहे 2 इंच आणि लांबीला घ्यायचा आहे 2.25 इंच। लांबी मी काही जास्त घेतलेली नाही। बाहीला खालच्या साईडला खडे आहेत। खड्याची बॉर्डर असल्यामुळे मी 2.25 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीला असा हा एक त्रिकोण कट करून घेतलेला आहे। इथं मेन फॅब्रिक खाली सवाशी ठेवायचा आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवायचं आहे। अस्तर ठेवत असताना बघा मी कशा पद्धतीने ठेवले। समोरच्या साईडला एवढं सोडायचं आहे म्हणजे आतल्या बाजूला पुन्हा मुडपून आपल्याला शिवता येईल। यासाठी मी तेवढं मेन फॅब्रिकच्या खालच्या साईडला थोडंसं येऊ दिलेलं आहे। जिथं आता डिझाइनसाठी कट करून घेतलेला आहे तिथला भाग हा शिवून घ्यायचा आहे। खाली सुई आल्यानंतर कोपऱ्यात सुई तिथं खालीच ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून घ्यायचा आहे। तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे। तर बाही शिवत असताना ह्या वेळेस काय केलेलं आहे तर वरच्या साइडने शिवून घेतलेलं आहे। तर बऱ्याच वेळेस मी या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे। तर वेगवेगळ्या पद्धतीने ही बाही कसं शिवायचं आहे ते दाखवलेलं आहे। तर बाही इथं वरच्या बाजूने डिझाइनच्या जागी शिवून झाल्याच्या नंतर तिथं कट देऊन घ्यायचे आहेत आणि पुन्हा या बाहीला सवाशी करून त्यावर एक दाब टीप द्यायची आहे। बघा तर खालच्या साईडला असा मी कपडा थोडासा जास्त सोडलेला आहे। तर तुम्हालाही याच पद्धतीने अशी बाही शिवून तयार करायची आहे। तुमच्याकडे जर असा खड्याचा ब्लाऊज असेल तर जिथं शिवून घेतलेलं होतं त्याच ठिकाणी दाब टीप देऊन घ्यायचे आहे। दाब टीप देत असताना एकदम कडेने द्यायचा आहे। बघा इथं त्रिकोण कट केलेला आहे तर त्याच्या एकदम कडेने दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या कपड्यापासून डिझाइन तयार करायचे आहे। तर डिझाइन कशा पद्धतीने तयार करणार आहे तेही तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप इथं सांगणार आहे। तर खालच्या साईडने असा अस्तरचा कापड थोडासा फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस आपण काय करतो अस्तर बाहीच्या वरी ठेवतो आणि समोरच्या साईडने शिवून घेतो। तर या बाहीला खडे असल्यामुळे मी अस्तर हे खालच्या साईडने थोडंसं फोल्ड करून इथं शिवून घेतलेलं आहे। तर आता ही जी बाही आहे या बाहीच्या वरच्या साईडने आता इथं एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर इथं काही एवढंच करायचं आहे। जर सुई खाली खडे येत असतील तर खडे हे काढून टाकायचे आहेत। जर खड्याहून जर सुई घातली तर सुई तिथं तुटते। यासाठी समोरच्या साईडचे थोडेसे खडे काढून टाकायचे आहेत। तर इथं समोरून शिवून झाल्यानंतर आता साईडनेही व्यवस्थित बाहीला अस्तर जोडून घ्यायचं आहे। बघा तर कपडा हाताने प्रेस करायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे आणि साईडचा कपडा हा कट करून टाकायचा आहे। मैत्रिणींनो, ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला जर याच पद्धतीत
गोल आकाराची जर डिझाईनची बाही बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, तिथं जाऊन तुम्ही बघा। तर ती ही बाही एकदम छान दिसते काठपदर ब्लाऊजवर, तर अतिशय सुंदर बाही दिसते ही। आणि ती गोल पद्धतीची ती एक बाही एकदम उठून दिसतात या बाही डिझाईन। तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। तर इथं पूर्णपणे बाही शिवून झालेली आहे। तर इथं आता मधली डिझाईन करायची आहे। त्यासाठी काय करायचं आहे बघा, मी असा एक कपडा घेतलेला आहे। कपडा हा भरपूर आहे, त्यासाठी मी मोठे मोठे प्लेट टाकणार आहे इथं, कारण की हा कपडा गिळगिळा आहे आणि असं फाकायचा कपडा आहे। या 2-3 वर्षाच्या मागे एक चेन्नई एक्सप्रेस साडी म्हणून जी निघाली होती, तर त्या पद्धतीचा हा कपडा आहे बघा। सहसा याच्यावर शिलाई बसतच नाही, अस्तर नसल्यावर शिलाई बसच ना झाली आहे। खालच्या साईडने जर अस्तर असेल तर शिलाई ही व्यवस्थित बसलेली आहे। तर एका साईडचे 5ही प्लेट एका ठिकाणी ठेवून मी खालच्या साईडने शिवून घेतलेला आहे बघा। तर तुम्हालाही याच पद्धतीने असं इथं ही प्लेट टाकायची आहेत बघा। दोन्ही बाजूला मी प्लेटाची तोंड एकमेकासमोर केलेले आहेत आणि खालच्या साईडचे जे प्लेट आहेत, दोन्ही साईडची प्लेट एकाच ठिकाणी ठेवून शिवून घ्यायचे आहेत। तर वरच्या साईडचे प्लेट हे थोडं थोडं अंतर ठेवून शिवून घ्यायचे आहेत। बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडतो की खड्याचा ब्लाऊज असल्यावर त्या बाहीला डिझाईन करता येत नाही, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी इथं बनवलेला आहे। कपडा खूप गिळगिळा आहे तरी सुद्धा तुम्हाला इतकी सुंदर बाही डिझाईन शिवून दाखवलेली आहे। मैत्रिणींनो, माझ्याकडची ही जी बाही डिझाईन आहे तर ती व्हायरल बाही डिझाईन आहे। तर मी जेव्हा पहिल्या सुरूला या बाही डिझाईनचा व्हिडिओ शॉर्टमध्ये जो अपलोड केलेला होता, तो त्याला मिलियनवर व्ह्यूज आलेले आहेत। तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे। तुम्हाला जर खरंच बघायचं असेल तर सारिका फॅशन या होम पेजला जाऊन चेक करा, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला पटकन दिसेल तिथं बघा। अशा पद्धतीने वरच्या साईडने ही प्लेट टाकून झाल्यावर ही बाही इथं ह्या प्लेटाच्या ठिकाणी ठेवायची आहे आणि दोन्ही साईडला बरोबर अंतर आहे का नाही हे चेक करायचं आहे। अस्तरचा जो कपडा होता कट केलेला तो इथं ठेवून बघायचा आहे आणि व्यवस्थित बाही शिवून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, आपल्याला जर कामाची आवड असेल तर कुठलंही काम आपल्याला अवघड वाटत नाही आणि त्या कामाचा कंटाळाही येत नाही, कारण की ते काम हे मनापासून केलेलं असतं। तर आपण ब्लाऊज शिवत असताना बघा किती मन लावून शिवत असतो। तर माझ्याकडे या भरपूर बाही डिझाईन शिवून माझ्या हाताखालून गेलेले आहेत, तर मला अशी बाही शिवायला काहीही वाटत नाही। तर असं म्हणायला गेलं तर माझ्याकडची ही व्हायरल बाही डिझाईन आहे। तर तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा बघा। इथं बाही इथं शिवून झालेली आहे। तर बाही लांबी बघायची आहे 5.5 इंच आहे। तर वरी शिवणामध्ये शोल्डरपाशी जाणार आहे आपल्या धरण्यात थोडंसं, तर इथं आणि थोडासा वरचा कपडा कट करून घ्यायचा आहे बाही बरोबर करून, आणि याला इथं लेसही लावून घ्यायची आहे। तर मी इथं लेस लावत असताना बघा सिल्वर कलरची लेस लावणार आहे। तर एकदम इथं छान बाही डिझाईन तयार झालेली आहे। हा कपडा खूप गिळगिळा आहे आणि असा फाकायचा आहे, तरीही मी एकदम सुंदर बाही डिझाईन इथं शिवून तयार केलेली आहे। तर तुमच्याकडे जर असा खड्याचा ब्लाऊज असेल तर तुम्हीही या बाहीची कटिंग आणि स्टिचिंग करून बघा, म्हणजे तुम्हाला ही अशी बाही नक्कीच जमेल। माझ्या गोड ताईंनो, तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हे अशीच बाही डिझाईन शिवून तयार करा। तर हा पार्टीवेअर साडीतला ब्लाऊज आहे। तर हा ब्लाऊज बघा किती कपडा तुम्हाला खेचून दाखवलेला आहे, तर एकदम पातळ आणि गिळगिळा आहे। तर बाही कशी झाली ते सांगायला विसरू नका। बाही डिझाईन आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।